जयसिंगपुरात 7 जून रोजी तिसरे नांगरट साहित्य संमेलन पी साईनाथ प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील आणि जयकुमार कोले यांचा सन्मान। स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे नांगरट साहित्य संमेलन रविवार 7 जून रोजी डॉ. एस. बिर्डी रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे। या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत पी साईनाथ, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मोहन पाटील आणि शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जयकुमार कोले यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली। राजू शेट्टी म्हणाले की ग्रामीण समाज जीवन, शेती, शेतकरी प्रश्न, साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यांना केंद्रस्थानी ठेवून नांगरट साहित्य संमेलनाची परंपरा पुढे नेली जात आहे। शेतकऱ्यांच्या संघर्षाला साहित्यिक अभिव्यक्तीची जोड मिळावी, तसेच ग्रामीण भागातील लेखक, पत्रकार, विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा हा संमेलनामागील प्रमुख उद्देश आहे। संमेलनाची सुरुवात सकाळी खिलार, बैलजोडी आणि नांगराच्या फाळाच्या पूजनाने होणार आहे। उद्घाटन सूत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे भूषवणार आहेत। दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांचा आसोडानंतरच्या आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे। या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर गौतमीपुत्र कांबळे असतील। यामध्ये प्रवीण बांदेकर, डॉक्टर महेंद्र कदम आणि प्रसाद कुलकर्णी सहभागी होणार आहेत। त्यानंतर ऱ्हास होत चाललेली कृषी संस्कृती आणि कृषी सृजनशीलता या विषयावर दुसरा परिसंवाद होणार असून विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली नामदेव माळी आणि प्राध्यापक संदीप जगताप आपले विचार मांडणार आहेत। सायंकाळी निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून स्वाती शिंदे पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत। ग्रामीण जीवन, शेतकरी संघर्ष, सामाजिक वास्तव आणि समकालीन प्रश्नांवर आधारित कवितांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे। पत्रकार परिषदेला प्राध्यापक गोमटेश्वर पाटील, डॉक्टर महावीर अक्कोळे, प्राध्यापक शांताराम कांबळे, स्वाभिमानी पक्षाचे जयसिंगपूर शहराध्यक्ष शंकर नारळे, प्रीतम पाटील, पार्श्वनाथ मोटके पाटील, विरूपाक्ष शांत आणि सतीश कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर। असं वापरलं जायचं म्हणजे कुणी वाटाणा झुळझुळ पाणी वाहतं असं वर्णन करायचं, कुणी केवड्याच्या वनात आणि माळ्याच्या वनात असलं काय काय बोलायचं। पण त्याच्या पाठीमागची जे दुःख आहे, त्या वेदना आहेत, त्या वेदना काही म्हणावं तशा मग म्हशीच्या कासत बसल्यानंतर शेणामोतामध्ये हात घालून दूध काढणाऱ्या ग्रामीण भागातल्या शेतकरी, शेतमजूर महिलांच्या वेदना असतील किंवा उन्हातानामध्ये आता या वर्षी तर 40-46 पर्यंत तापमान गेलं। या तापमानामध्ये हातात नांगर घेऊन नांगरणाऱ्या शेतकऱ्याचं दुखणं असेल, त्याच्या घामाचं दुखणं असेल, हे इतक्या प्रभावीपणानं या मराठी साहित्यामध्ये उमटलं जात नाही असं आम्हाला वाटायचं। आणि हे आताच नाही, बऱ्याच वर्षापासून होतं। म्हणून याला कुठेतरी मूर्त स्वरूप द्यावं आणि या अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मग तुम्ही लिहिणार नसाल तर आम्हालाच लिहिते व्हावं लागेल, अशा प्रकारचा एक गर्भित इशारा देण्यासाठी म्हणून नवयुक्त आणि जुन्या काही जाणत्या साहित्यिकांना आणि जे इमानदारीनं ग्रामीण साहित्य, हिरव्या पदरात लपलेलं दुःख रेखाटण्याचा प्रयत्न करतायत, अशा साहित्यिकांचा गौरव करावा या उद्देशानं हे साहित्य संमेलन सुरू करण्याची एक परंपरा आम्ही सुरू केली। आणि त्याचाच भाग म्हणून पहिलं साहित्य संमेलन जेव्हा नांगरट, आणि त्याला नाव नांगरट का दिलं आणि ते आम्ही जूनमध्येच काय करतो, कारण मान्सून येण्यापूर्वी जमीन नांगरून म्हणजे जे वैचारिक तण आलेला आहे आमच्या सगळ्यांच्या डोक्यात, ते सगळं तण काढण्यासाठी नांगरट करण्याची आवश्यकता आहे। म्हणून या साहित्य संमेलनाचं नाव आवर्जून नांगरट असं ठेवलेलं आहे।